कसे आहेत मित्रांनो, बरे आहेत ना, हसताय ना, हसतच राहायला हवं आणि जसा वेळ मिळेल तसं भटकत राहायला हवं। उन्हाळी पर्यटन हंगाम संपून काही मोजकेच दिवस झाले असताना आता तरुणाईला पावसाळी पर्यटनाचे वेध लागले आहेत। तालुक्यातील ठिकठिकाणचे धबधबे पावसामुळे प्रवाहित झाले आहेत। सुरुवातीला जोराचा पाऊस झाल्याने नैसर्गिक धबधबे प्रवाहित होऊन वर्षा पर्यटन बहरण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे तरुणाई धबधब्यावर आनंद घेण्यासाठी जात असल्याचे चित्र आहे। अलीकडे उन्हाळी पर्यटन तालुक्यात जोरात असते। या काळात शाळांना सुट्टी असल्याने तसेच आंबा, फणस आदी कोकणी मेव्याची रेलचेल असल्याने पर्यटकांचा या भागात ओढा असतो। यामुळे किनारी भागातील पर्यटन बहरलेले असते। तसेच सलग सुट्टीचा आधार घेत पर्यटक कोकण भ्रमंतीला येतात। पर्यटन व्यवसायातून चांगली आर्थिक उन्नती साधण्यास मदत होते। निवास न्याहारीबरोबरच शीतपेय, रसवंतीगृहे तसेच चहा, भजीचे स्टॉलही या काळात पूर्ण क्षमतेने गजबजलेले असतात। येथील स्वच्छ समुद्रकिनारे तसेच विजयदुर्गपासून कुणकेश्वर पर्यंतचा परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो। यामुळे पर्यटनातून मोठी आर्थिक उलाढाल होण्यास मदत होते। मात्र त्यानंतर उन्हाळी पर्यटन संपून व्यावसायिकांना वर्षा पर्यटनाचे वेध लागतात। नुकत्याच शाळा सुरू झाल्याने उन्हाळी पर्यटन संपुष्टात आले आहे। यंदा पावसाचे वेळीच आगमन झाले। सुरुवातीलाच दमदार पाऊस झाला। पर्यायाने नैसर्गिक धबधबे प्रवाहित झाले आहेत। त्यामुळे तरुणाईने धबधब्याखाली मनसोक्त आनंद घेण्यास सुरुवात केली आहे। चा दिवस असल्यास धबधब्यावर मोठी गर्दी असल्याचे दिसते। अलीकडे पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक कोकणात येतात। महिलांचाही समूह वर्षा पर्यटनाचे बेत आखतात। त्यामुळे वर्षा पर्यटनातून आर्थिक उलाढाल होण्यास मदत होत आहे। तालुक्यात तळवडे, मणचे आणि शिरगान पाडागर येथील धबधब्यावर मजा घेण्यासाठी तरुणाई जात असल्याचे दिसून येत आहे। एकूणच वर्षा पर्यटनाची चाहूल लागली आहे। जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।